संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींची केस जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी। विष्णू साठेला 10 तारखेपर्यंत तर जयराम साठे, प्रतीक घुले आणि महेश केदारला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। देशमुख हत्या प्रकरणी चौकशी करणारी एसआयटीच वादात। वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत, वडट्टीवारांची माहिती। बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण एसआयटी बरखास्त करावी, अंजली दमानी यांची मागणी। संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं। गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांना धमक्या देतायत, त्याबाबत देखील बोलायचं नाही का, जरांगेंचा सवाल। कैलास फड, माणिक फड आणि जयप्रकाश सोनावणे या तिघांचे शस्त्र परवाने रद्द। हवेत गोळीबार केल्याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल, प्रकरण भोवलं। संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हाही तत्परता दाखवणं गरजेचं होतं। गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांच्या धमक्या देतायत, त्याबाबत देखील बोलायचं नाही का, जरांगेंचा सवाल। बीड जिल्ह्यातल्या 7 पोलीस ठाण्यात मनोज जरांगेंविरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल। जरांगेंविरोधात मुंडे समर्थक आक्रमक। आज केज, आंबेजोगाई, वडवणी, गेवराई, धारूर आणि सिंदखेड राजामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये ओबीसींच्या जरांगेंच्या विरोधात आंदोलन। धनंजय आणि पंकजा मुंडेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जरांगे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंजारी समाज आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर। बीड जिल्ह्यातील जातीवादावर बोलताना डोळे पाणावले। जातीवाद थांबवण्याची नाईकवाडेंची मनोज जरांगेंना विनंती। मंत्री संजय शिरसाट यांचं येवल्यात शिवसेनेकडून भव्य स्वागत। येवलेकरांनी मंत्री शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांचं चित्र असलेलं पतंग दिलं भेट। अमरावतीत शेतकरी आणि मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात वाडा आंदोलन। बच्चू कडूंच्या विधानसभेत पराभूत झाल्यानंतर हे पहिलंच आंदोलन। रासपचे नेते महादेव जानकर देखील आंदोलनात सहभागी होणार। 2023 सालच्या पीक विम्याची 233 कोटी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक। जिल्हा कृषी कार्यालयात दिला ठिय्या। नांदेडमध्ये बारदाना नसल्यामुळे 8 दिवसापासून सोयाबीन खरेदी बंद। त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांवर सोयाबीनची राखण करण्याची वेळ। नंदुरबारमध्ये केंद्र सरकारच्या सीसीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर गर्दी। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव कमी झाल्यामुळे सीसीसीआयने देखील कापसाच्या दरात 500 रुपयांची घट केली। कोल्हापूरमध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका बसणार नाही याची काळजी घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला चकाकी। गाभाऱ्यातील भिंतीचं ग्रेनाइट काढून दिला पुरातन लूक। तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन। नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची माफसूच्या पथकाकडून पाहणी। 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा। आजपासून नागपूर जिल्ह्यातील प्राणी संग्रहालये बंद राहण्याची शक्यता। बर्ड फ्लूमुळे नागपुरातील गोरेवाडामधील 3 वाघांच्या मृत्यूनंतर प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचे केंद्र शासनाचे निर्देश। समृद्धी महामार्गावरून सुगंधित तंबाखूची वाहतूक। 7000 किलो तंबाखू घेणारा कंटेनर पकडला। तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त।
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून 17 वर्षांच्या मुलीची हत्या, सख्या चुलत भावानं डोंगरावरून ढकललं, कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याची मुलीनं केली होती तक्रार. मनमाडमध्ये ट्रकनं 2 शाळकरी मुलांना चिरडलं, कृषी उत्पन्न बाजार समिती समोरची घटना. शाळा सुटल्यावर ही मुलं घरी जात असताना झाला अपघात, चालक पोलिसांच्या ताब्यात. माथेरानच्या दस्तुरी वाहन तळावर एका मद्यधुंद कार चालकाची एका घोड्यासह 4 वाहनांना धडक, पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला घेतलं ताब्यात. धाराशिव जिल्ह्यातल्या बावीमध्ये पाण्याच्या वादातून 3घांचा मृत्यू, शेतीत पाणी पुरवठा करणारी विहीर कोणाची यावरून भावकीत वाद, यावेळी झालेल्या हाणामारीत वडील, मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू. गोंदियाच्या गोरेगाव पंचायत समिती समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन, सुधारित किमान वेतन फरकाची रक्कम योग्य रीतीने द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. भाजप आमदार हरीश पिंपळेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अकोला शासकीय विश्रामगृहात डांबलं. विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा लाभ न मिळाल्यानं पिंपळे आक्रमक. पुण्याहून हैदराबादला निघालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं आढळली. दीपक काटे असं संबंधित प्रवाशाचं नाव. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेकडून दीपक काटेला अटक. नाशिक जिल्हा रुग्णालयात घडणाऱ्या घटनांची रुग्णालय प्रशासनाकडून दखल, मनुष्यबळ कमी असल्यानेच असे प्रकार घडत असल्याचं जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या आलं निदर्शनास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.